नमस्कार बालमित्रांनो, सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझा सप्रेम नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, मुरली स्टुडिओ हा एक शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवल्यामुळे सर्वात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्ही दिलेल्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्सच्या आधारे मी नवनवीन व्हिडिओ तयार करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. नक्कीच आजचा हा व्हिडिओसुद्धा तुमच्या फायद्याचा राहील, उपयोगात येणार आहे माहिती. तर आजची माहिती आहे समानार्थी शब्द. बरेच समानार्थी शब्द तुम्हाला माहीत आहे किंवा काही माहीत नसेल, तर सुरुवात करूया या शैक्षणिक व्हिडिओला. समानार्थी शब्द. गोंडस. गोंडसला समानार्थी शब्द आहे लोभस, सुंदर. गोजीरवाणे. गोजीरवाणे म्हणजे देखणे. घर. घरला समानार्थी शब्द आहेत गृह. चंचू. चंचूला समानार्थी शब्द आहेत चोच. चतुर. चतुरला समानार्थी शब्द आहेत हुशार. चपापणे. चपापणे म्हणजे दचकणे. जल. जलला समानार्थी शब्द आहेत पाणी. जलकेली. जलकेलीला समानार्थी शब्द आहेत जलक्रीडा. जबर. जबर म्हणजे मोठी. जय्यत. जय्यतला समानार्थी शब्द आहेत परिपूर्ण. जाच. जाच म्हणजे त्रास. जायदाद. जायदादला समानार्थी शब्द आहेत मालमत्ता. जागरूक. जागरूक म्हणजे सावध. जोर. जोर म्हणजे ताकद. झेप. झेप म्हणजे उडी किंवा धाव. डावपेच. डावपेच म्हणजे युक्ती. डोर. डोर म्हणजे अंगरखा. ढगळ. ढगळला समानार्थी शब्द आहेत ढिला. तट. तटला समानार्थी शब्द आहेत काठ. तनू. तनू म्हणजे अंग. त्वरित. त्वरित म्हणजे ताबडतोब. थाट. थाटला समानार्थी शब्द आहेत वैभव. थोर. थोर म्हणजे मोठे. दणकट. दणकटला समानार्थी शब्द आहेत मजबूत. दटावणे. दटावणे म्हणजे धमकावणे. दगदग. दगदग म्हणजे त्रास. दरसाल. दरसालला समानार्थी शब्द आहेत दरवर्षी, प्रत्येक वर्षी. दंडवत. दंडवत म्हणजे नमस्कार. दिवा. दिव्याला समानार्थी शब्द आहेत दीप. दुर्ग. दुर्गला समानार्थी शब्द आहेत किल्ला. दुनिया. दुनिया म्हणजे जग. दुबडा. दुबडा म्हणजे कमजोर. दुर्भाग्य. दुर्भाग्य म्हणजे दुर्दैव. देखरेख. देखरेखला समानार्थी शब्द आहेत पाहणी. दोष. दोष म्हणजे कमीपणा. धरत्री. धरत्री म्हणजे जमीन. तर काही निवडक
समानार्थी शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच मराठी विषय आणि मराठी विषय शिकताना व्याकरणाचा उपयोग करताना तुम्हाला पदोपदी या सर्व समानार्थी शब्दांचा नक्कीच उपयोग होणार आहे. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वेळ न घालवता हे सगळं समानार्थी शब्द पाठांतर करून ठेवा. नक्कीच एक दिवस तुम्हाला हुशार बनता येईल. तुमचे मित्रसुद्धा म्हणणार की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अमुक खूप हुशार झालेला आहे. तर या शैक्षणिक व्हिडिओ नित्य नियमाने भेटण्यासाठी हा शैक्षणिक चॅनल मुरली स्टुडिओ आत्ताच सबस्क्राईब करा. नक्कीच सर्वात पहिले तुम्हालाच ज्या काही शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलमध्ये अपलोड होणार आहे तुम्हाला सर्वात प्रथम पोचणार आहे. आणि सोबतच मित्रांनासुद्धा शेअर करा, कारण या शैक्षणिक माहिती त्यांच्यासुद्धा पदोपदी उपयोगी पडणार आहे. त्यांच्यासुद्धा नित्य नियमाने या व्हिडिओचा उपयोग करणार आहेत, माहितीचा उपयोग त्यांना होणार आहे. तर तोपर्यंत एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपली भेट होणार आहे. आशा बाळग तुम्ही सगळेजण आनंदी राहा, खुश राहा, अभ्यासात हुशार व्हा, सतत अभ्यास करा. तोपर्यंत नमस्कार, टाटा आणि बाय बाय. भेटूया.